तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पावभाजीची रेसिपी बघणार आहोत। सगळ्यांच्या घरी ही पावभाजी ही कधी ना कधी होतच असते, पण अशा प्रकारे झटपट अशी पावभाजी तुम्ही करून बघा व तुम्ही अशा प्रकारे करतही असाल। तसेच घरात काही कार्यक्रम असेल, तसेच मुलांचा बर्थडे पार्टी वगैरे असेल तर पावभाजी करायला अगदी सोपी जाते। तसेच त्याच पावभाजीसोबत आपण एखादा गोड पदार्थ केला की सगळ्यांचे पोटभर जेवण होते। त्यामुळे ही रेसिपी अगदी स्वादी सोपी आहे व पावभाजी म्हटलं की मुलं आवडीने खातात। तसेच तुम्ही ह्या पावभाजीवर चीज खिसून टाकले तर ही मस्तपैकी चीज पावभाजी रेडी होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पावभाजी म्हणले की तुमच्या घरात जेवढ्या भाज्या उपलब्ध असतील तेवढ्या तुम्ही टाकू शकता, पण टमॅटो, बटाटा, फ्लावर, शिमला मिरची हे पदार्थ तर मेन असतात। तसेच वाटाणाही। इथे मी सगळ्या भाज्या धुवून घेतलेल्या आहेत व प्रथम बटाटा हे बारीक चिरून कुकरमध्ये टाकला, नंतर टमॅटो 2, शिमला मिरची 2-3 व गाजर हा एक बारीक चिरून टाकलेला आहे। आता ह्यामध्ये फ्लावर व बीट मी हा किसून टाकलेला आहे। बीट लवकर शिजत नाही त्यामुळे बीट हे किसून टाकलेले आहे। बीटामुळे पावभाजीला कलर खूप छान येतो, त्यामुळे बीट अवश्य टाका, नसला तरीही चालेल। व मेन इम्पॉर्टंट पदार्थ म्हणजे वाटाणे। आजकाल बाजारात वाटाणे हिरवे खूप आलेले आहे, त्यामुळे इथे भरपूर असे वाटाणे टाका व कुकर लावून 3-4 शिट्ट्या होऊन द्या, त्यामुळे भाजी आपली चांगली शिजेल। अशा प्रकारे 3-4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर गार झाल्यानंतर मी उघडून बघितलेले आहे। सगळ्या भाज्या हे चांगल्या शिजलेल्या आहेत। आता मॅशरने आपल्याला हे सगळ्या भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत। पूर्णपैकी चांगल्या ह्या भाज्या मॅश होतात व आपण बीट किसून टाकलेले आहे, त्यामुळे इथे बीट जास्त मॅश करायची गरज नाही। जर तुम्ही बीट चिरून टाकले तर बीट लवकर शिजत नाही, त्यामुळे बीट हे बारीक एकदम चिरा नाही तर तुम्ही किसून टाका। अशा प्रकारे हे सगळ्या भाज्या चांगल्या प्रकारे मॅश झालेल्या आहेत। तर वाटाणे हे थोडेफार अख्खे हिरवे राहिले तरी चालतात, कारण का ते पावभाजीमध्ये हिरवे हिरवे वाटाणे अख्खे दिसायला चांगले दिसतात। तसेच पावभाजी करताना भाज्यांचेही प्रमाण बरोबर पाहिजे। जर बटाटा, टमॅटो जास्त झाले तर पावभाजीची चव एवढी टेस्ट येत नाही, त्यामुळे सगळ्या भाज्या थोड्या थोड्या प्रमाणात घ्या। आता एका पॅनमध्ये तेल टाकून आपल्याला एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे। जर मीडियम साईजचा कांदा असेल तर 2 कांदे घ्या। अशा प्रकारे तेलात कांदा हा चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा तेलात चांगला परतल्यानंतर इथे मी एका डिशमध्ये पावभाजी मसाला, लाल तिखट व हळद घेतलेली आहे। हे सगळे मसाले कांद्यात टाकून आपल्याला यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे व अद्रक लसूणची पेस्टही आपल्याला टाकायची आहे व चवीनुसार मीठ। मी इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकायचा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे, त्यामुळे तुम्ही अद्रक लसूणची पेस्टही इथे टाका। अशा प्रकारे हे सगळे मसाले एकत्र मिक्स झाल्यानंतर आपण ज्या भाज्या मॅश केल्या होत्या त्या यामध्ये ॲड करायचा आहे। आता ह्यामध्ये सगळ्या भाज्या मिक्स केलेल्या आपण मॅश केलेल्या यामध्ये टाकून व कुकरमध्ये थोडेसे पाणी घेऊन तुम्हाला ज्याप्रमाणे पातळ मतलब मीडियम अशी पावभाजी पाहिजे तशी पाणी ॲड करा। पावभाजी जास्त पातळही चांगली लागत नाही। तुम्ही बघू शकता ह्या पावभाजीला कलरही छान आलेला आहे। जर तुमच्याकडे बीट नसेल तर तुम्ही काश्मीरी मिरची टाका, त्यामुळेही पावभाजीला कलर छान येईल।
तर मी हे कुकरमध्ये थोडेसे पाणी ॲड करून हे पुन्हा या भाजीमध्ये टाकून आपल्याला 5-10 मिनटं ही भाजी चांगली उकळून द्यायची आहे. जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन नवीन रेसिपीज बघायला भेटतील व व्हिडिओला लाईक व कमेंट करत जा. तुमच्या कमेंटमुळं व्हिडिओ बनायला अजून प्रोत्साहन मिळते. आता आपली पावभाजी ही रेडी झालेली आहे. आता आपल्याला इथे पाव गरम करून घ्यायचे आहे बटर लावून. मी इथे बटर टाकलेले आहे तव्यावर व थोडेसे मी ह्या बटरवर लाल तिखट टाकणार आहे व थोडीशी कोथिंबीर व ह्याच्यामध्ये आपल्याला पाव हे चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत. तुम्हाला ज्याप्रमाणे मऊ कडक पाव आवडतात त्याप्रमाणे तुम्ही हे पाव भाजून घेऊ शकता. अशा प्रकारे पाव हे भाजून झाल्यानंतर तुम्ही पावभाजीसोबत हे पाव एन्जॉय करू शकता. मस्तपैकी कांदा, कोथिंबीर, लिंबू हे चिरून घ्यायचे व खायला आपली पावभाजी आता रेडी आहे. जर तुम्हाला चीज आवडत असेल तर पावभाजीवर चीज किसून टाका, तसेच बटरही ॲड करा. पावभाजीमध्ये बटर टाकल्यामुळे पावभाजीला टेस्टही छान येते. अशा प्रकारे तुम्हाला माझी ही पावभाजीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व सगळ्यांना मनापासून थँक्यू.